दरम्यान सूर्यकांत मोरे यांच्यावर केवळ हक्कभंग करून चालणार नाही तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजप आमदार श्रीकांत भारती यांनी केली आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय खोडके यांनी हक्कभंग समितीची पुनर्रचना करण्याची मागणी केली आहे। तर विधान परिषदेचा उपसभापती नीलम गोऱ्हेंनी सूर्यकांत मोरेंच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत। एका राजकीय पक्षाचा नेत्याच्या समोर सभापती महोदय अशा प्रकारचा अपमान सभागृहाचा जर होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई केली पाहिजे आणि केवळ हक्कभंगच नाही सभापती महोदय तर यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे। हक्कभंग समितीचे जे नियम आणि जे अधिकार आहे त्याच्यात खऱ्या अर्थानं बदल करण्याची गरज निर्माण झालेली आहे। नोटीस पाठवतो तर ती नोटीस सुद्धा स्वीकारत नाही। त्या नोटीसला उत्तर देताना त्याच्यातून पुन्हा हक्कभंग निर्माण होतो। म्हणून माझी सभागृहाला विनंती आहे की ही हक्कभंग समिती जी आहे या हक्कभंग समितीमध्ये पुनर्रचना त्याच्यात नियमात आणि त्याच्यात बरेच कठोर निर्णय घेण्याची गरज आहे।